खलील जिब्रान या नावाचं एकेकाळी मराठी रसिकांना खूप आकर्षण वाटत होतं. जिब्रानच्या प्रॉफेटचं श्रीपाद जोशींनी केलेलं भाषांतर ते तेव्हा अनेकांच्या संग्रही असायचं. मंगेश पाडगावकरांच्या कित्येक कवितांवर जिब्रानच्या प्रॉफेटची दाट सावली आहे. अण्णासुद्धा त्याच जिब्रानच्या आकर्षणाच्या आवर्तातलं तरुणपण अनुभवलेले. आचार्य भागवतांनी जिब्रानच्या एका पुस्तकाला बंडखोर आत्मे स्पिरिट्स रिबेलियस त्याच्या मराठी अनुवादाला प्रस्तावना लिहिली आहे. अण्णांनी मला ती आवर्जून वाचायला दिली होती. राबल्याशिवाय अन्न निर्माण होत नाही, म्हणून अन्नावरचा अधिकार राबणाऱ्याचाच आहे असं अर्थशास्त्र मांडणाऱ्या आणि आत्मिक प्रेमावरच विवाहाची उभारणी झाली पाहिजे असा प्रेमसिद्धांत पुरस्कृत करणाऱ्या जिब्राननी दंडसंस्था आणि धर्मसंस्था दोन्हीची गरज माणसाला खरं म्हणजे भासणार नाही, भासू नये असं म्हणलं होतं. त्याच्या या क्रांतिकारक विचाराबद्दल अण्णा नेहमी बोलत असत. बार्बरा यंग ही जिब्रानची मैत्रीण. प्रॉफेटची त्रयी जिब्रानला लिहायची होती. त्याच्यातला दुसरा भाग तो पूर्ण करून पुस्तक रूपात येण्याच्या आधीच जिब्रान गेला. पण बार्बराने त्याचा सगळे लेख एकत्रित करून ते संपादित केले. तिचं पुस्तक दॅट मॅन फ्रॉम लेबेनॉन हे अण्णांचं फार आवडतं पुस्तक होतं. जिब्राननी भारलेल्या त्यांच्या तरुण वयात त्यांनी जिब्रानवर लिहिलेला एक लेख आहे, तो मी आता तुमच्यासमोर ठेवते. चिरंतनाचा ध्यास. खलील जिब्रान प्रॉफेटचा निर्माता म्हणून सर्व जगाला परिचित आहे. तत्त्वज्ञ, कवी आणि चित्रकार त्याची सर्वत्र ख्याती. काव्य आणि चित्र या दोन्ही कलांची त्याला अभिजात देणगी होती. जिब्रानचं संपूर्ण जीवनच कसल्या तरी अपार्थिव गूढतेनं भारलेलं होतं. तो या जगात वावरूनही निराळा होता. त्याच्या आत्म्याला जणू भूतकालच नव्हता. या जगातल्या अणुरेणूंकडे तो एका असीम कुतूहलानं पाहत असे. त्याच्या अर्थ गॉड्समधला एका देवतेप्रमाणे तो धर्तीवरच्या प्रेमाच्या विलोभनानं अवतरलेला एक परस्थ आत्मा होता. अनेकदा इथे असूनही तो इथे नसे. त्याचं जग जणू वेगळंच होतं. परमश्रेयाच्या संशोधनासाठी भटकत असताना या जगात नव्यानंच आलेला तो एक मुसाफिर होता. तो परस्थ होता, तरीही या हिरव्या धर्तीविषयी त्याला अपार जिव्हाळा वाटे. ऋतुचक्रातून बदलणारं निसर्गश्रीचं नित्यनूतन सौंदर्य, गहनगूढ आकाशातलं मनोहर रंगलाघव, कोंभांच्या लवलवीतून प्रगट होणारं भूमीचं मार्दव, दवानं भिजलेल्या फुलांमधली हसरी कोवळी, स्निग्ध छायेतली मूक प्रीती आणि मध्यरात्रीच्या गंभीर तमिश्रेचं भावगर्भ मौन, हे सगळे त्याच्या निर्माण शक्तीचे मूलस्रोत होते. चैतन्यानं रसरसलेल्या लेबेनॉनच्या डोंगर पठारावर त्याचं बालपण गेलं. येशूच्या सान्निध्यानं पावन झालेल्या देवदार वनात त्यानं जीवनाचे पहिले वहिले पाठ घेतले. आई कामिला रेहमी आणि धर्मगुरू फादर युसफ यांच्या सहवासात त्यानं विशाल प्रेमभावनेची दीक्षा घेतली. द्राक्षांच्या मळ्यात आणि हिरव्यागार कुरणात संचार करून त्यानं निसर्गाच्या बदलत्या रंगरेखांचं सौंदर्य टिपून घेतलं. झोपडीपासून राजवाड्यापर्यंत त्याच्या मनानं संचार करून माणसांची दुःख समजावून घेतली आणि प्रस्तराचं हृदय फोडून उफाळणाऱ्या निर्मळ झऱ्याप्रमाणे त्याची अनुभूती शब्दांमधून आणि रेषांमधून प्रगट होऊ लागली. प्रेम हेच जिब्रानच्या कलेचं अधिष्ठान आहे. वंचित आणि व्यथित मानवतेविषयीची अपार सहानुभूती त्याच्या शब्दातून प्रकटली आहे. माणूस हा त्याच्या चिंतनाचा विषय. माणसाची सामर्थ्य आणि दौर्बल्य त्यांनी पूर्णपणे निरखली आहेत. पापाची त्यानं कधी घृणा केली नाही. या जगात पापाचं अस्तित्व नाहीच, ते आपणच निर्माण करत असतो
आणि त्यामुळे ते नष्ट करणंही आपल्याच हाती आहे, अशी त्याची श्रद्धा आहे. आणि म्हणूनच पतितांसाठी स्वर्गाचं दार ठोठवायला तो सदैव तत्पर आहे. भुकेल्या लेकरांसाठी भाकरी चोरणारा चोर, प्रेमाच्या हाकेला ओ देण्यासाठी परद्वार निघणारी व्यभिचारिणी, आपल्या कच्च्या बच्चांसाठी नरहत्या करणारा खुनी, जीवनाचा उन्हाळा झाल्यामुळे मदिरेच्या प्यालात सुख अनुभवणारा मद्यपी आणि रुपेरी चमच्याचा सोनेरी सूर्य करू इच्छिणारा कंगाल जुगारी, हे सगळे जिब्रानच्या येशूचे सांगाती आहेत. त्यांना अपराधी बनवणाऱ्या दांभिकांबद्दल जिब्रानला अत्यंत चीड आहे. सौजन्याचे, सभ्यतेचे आणि पावित्र्याचे मुखवटे चढवून इतरांना नीती शिकवणारे आणि अनंत जीवांचं शोषण करून त्यांचं जीवन घृणित बनवणारे उलट्या काळजाचे प्राणी पाहून जिब्रानचं हृदय खळबळून उठे. जिब्राननं दांभिकांच्या पाशवी लिहिल्या जवळून पाहिल्या. त्याचं हृदय व्याकुळ झालं. त्या जीवनांच्या थडग्यामधला आक्रोश जिब्राननं आपल्या वाणीत प्रतिध्वनित केला आणि तथाकथित सौजन्याचे बुरखे फाडून दांभिकांची पापं बैरूतच्या बाजारपेठेत उघडी केली. आणि ही बंडखोरी जिब्राननं विशीच्या आत केली. सन 1903च्या सुमाराला पॅरिसला चित्रकलेचा अभ्यास करत असताना जिब्राननं आपलं पहिलं पुस्तक बंडखोर आत्मे सिद्ध केलं. या पुस्तकानं सिरियातल्या जडतेला, रूढीग्रस्त समाजव्यवस्थेला सुरुंग लागला. विवाह, वित्त, दंड आणि धर्म या चारही संस्थांच्या जीर्ण स्वरूपाचा दुव्वा उडवणारं हे पुस्तक प्रसिद्ध होताच सिरियातल्या पुरोहितशाहीनं बैरूतच्या बाजारपेठेत त्याची होळी केली. डेंजरस, रेव्होल्युशनरी अँड पॉयझनस टू यूथ असं पुस्तक लिहिल्याबद्दल जिब्रानवर हद्दपारीची पाळी आली आणि मेरोनाइट चर्चमधून त्याला बहिष्कृत केलं गेलं. बंडखोर आत्मे या पुस्तकात जिब्रानचा सर्वांगीण क्रांतिवाद परिस्फुटित झाला आहे. श्रद्धा, प्रेम आणि कर्म या तत्वत्रयीच्या अधिष्ठानावर मानवतेचं मंदिर उभारता येईल असा जिब्रानचा विश्वास आहे. या पुस्तकातल्या चारही ग्रंथात याच तत्वत्रयीचा उद्घोष करण्यात आला आहे. मॅडमन हे इंग्रजीत प्रसिद्ध होणारं जिब्रानचं पहिलं पुस्तक. सन 1918मध्ये आल्फ्रेड ए नॉफ या हौशी आणि रसिक प्रकाशकानं हे प्रसिद्ध केलं. या पुस्तकातला काही भाग त्यानं स्वतःच्या अरबी ध्वनिकथांवरून अनुवादलेला आणि काही भाग नव्यानंच इंग्रजीत लिहिलेला आहे. या 70 पानी छोट्याशा पुस्तकात जिब्रानच्या कोवळ्या प्रतिभेचा आविष्कार आहे. त्याच्या भावमय आंतरजीवनाचं ते प्रभावी प्रकटीकरण आहे. अर्थात फोररनरमध्ये पालवणाऱ्या आणि प्रॉफिटमध्ये मोहरणाऱ्या विशाल प्रज्ञेचा आणि अपार सहानुभूतीचा संयत विलास या प्रमाणात इथे आढळत नाही. पण मॅडमनमध्ये जिब्राननं जीवनातल्या विकृतींवर उपरोधाचं तीक्ष्ण हत्यार चालवलं आहे. मॅडमनच्या पाठोपाठ सन 1920मध्ये फोररनर प्रसिद्ध झालं. हे पुस्तकही अंशतः त्याच्या मूळ अरबीवरून अनुवादलेलं आहे. या पुस्तकात दृष्टीची व्यापकता, प्रज्ञेची खोली आणि कणवेची कोवळीक मॅडमनहून अधिक प्रमाणात आहे. तत्व प्रतिपादनासाठी ध्वनिकथेचं माध्यम पूर्वेकडे प्राचीन काळापासून वापरलं गेलं आहे. पण या माध्यमाचा उपयोग जिब्राननं अत्यंत कौशल्यानं आणि अत्यंत सामर्थ्यानं केला आहे. किंबहुना ध्वनिकथेच्या बाबतीत जिब्रानचा हात धरणारा लेखक आज विश्वसाहित्यात आढळणार नाही. फोररनरमधल्या अखेरच्या आश्वासनानंतर सूर्यप्रकाशात हसणाऱ्या प्रभावी प्रेमाची साक्ष देण्यासाठी 3 वर्षांनी प्रॉफिट प्रसिद्ध झालं. वास्तविक हे पुस्तक बैरूतच्या ज्ञानशाळेत शिकत असताना वयाच्या 15व्या वर्षी जिब्राननं लिहिलं होतं. पण आईच्या सल्ल्यावरून त्यानं या ग्रंथाच्या प्रकाशनाची घाई न करता त्याची अनेक संस्करणं केली. प्रेम, प्रज्ञा आणि प्रतिभा यांच्या त्रिवेणी संगमातून उमललेलं हे जीवन दर्शन व्यापक अनुभूतीच्या निकषांवर त्यांनी परिशुद्ध केलं आणि मानवतेच्या चिरंतन कल्याणाचा मार्ग उजळून टाकला. उद्याच्या निर्दोष समाजरचनेचा आदर्श निर्माण करणारा आध्यात्मिक समाजवाद प्रॉफिटनं पुरस्कारला आहे. या ग्रंथाचे सुटे भाग जिब्रानकडून लिहून झाले होते.
त्या सर्व भागांना एका सूत्रात गुंफण्याचं काम त्याच्या समानशील मैत्रिणीनं बार्बरा यंगनं केलं. जीझस द सन ऑफ मॅन हा ग्रंथही जिब्राननं स्फूर्तीच्या उमाळ्यानं लिहिला आहे. जिब्राननं येशूचं जीवन रेखाटायला प्रारंभ केला, तो अगदी अभिनव पद्धतीनं. अभिनव शब्दात येशूच्या काळातल्या व्यक्तींना, सुष्टांना आणि दुष्टांना येशू जसा दिसला तसा या ग्रंथात चित्रित केला आहे. या ग्रंथाला पश्चिमी जगात बायबल इतका मान दिला गेला आहे. गॉस्पेल अकॉर्डिंग टू जिब्रान या शब्दांनी त्याचं वर्णन केलं गेलं आहे. याशिवाय प्रवासी, तुटलेले पंख, वाळू आणि फेस, हृदयाची रहस्य, भूदेवता, गिरीबाला, गद्य कविता असे आणखी जिब्रानचे अनेक ग्रंथ आहेत. आचार्य भागवतांनी जिब्रानच्या स्पिरिट्स रिबेलियस या पुस्तकाच्या मराठी अनुवादाला, बंडखोर आत्मे या पुस्तकाला जी विचारसुंदर प्रस्तावना लिहिली आहे तिच्यात त्यांनी जिब्रानच्या भव्य क्रांतिवादाचं प्रभावी दर्शन घडवलं आहे. आचार्य लिहितात, तसं पाहिलं तर समाज ही एक निर्गुण वस्तू आहे, ती निराकारही आहे. सगुण आणि साकार अशी वस्तू म्हणजे व्यक्तीच. म्हणून समाजाविषयीच्या प्रश्नांचं उत्तर व्यक्तीच्या जीवनातच सापडलं पाहिजे. व्यक्तीच्या जीवन प्रेरणा जितक्या उत्कट आणि प्रामाणिक बनत जातील तितकं व्यक्तीचं व्यक्तित्व कमी होत जातं आणि ती विश्वमय होऊ लागते. व्यक्तीला विश्वमय बनवणाऱ्या प्रेरणा खलील जिब्रानच्या भाषेत सांगायच्या तर फेथ, लव्ह अँड वर्क, श्रद्धा, प्रेम आणि कर्म या 3 शब्दात जीवनाचं सारं तत्त्वज्ञान खरोखरच सामावलं आहे. कर्म हे प्रेमानं, स्वेच्छेनं, अंतरीच्या उमाळ्यानं झालं तरच ते जीवनाला कृतार्थ करतं. या उमाळ्याचं स्वरूप संकुचित आणि म्हणूनच स्वार्थमय भासतं तेव्हा त्याला वासना म्हणतात. पण वासना अनर्थकारक नाही. वासनेची दुर्बळता अनर्थकारक आहे. वासना ही जीवनशक्ती आहे. ती जितकी उत्कट आणि जितकी प्रबळ होत जाईल तितकी ती डोळस बनत जाते. आणि वासना डोळस झाली म्हणजेच तिला श्रद्धा म्हणतात. ही श्रद्धा व्यक्तीला विश्वाशी एकरूप करून सोडते आणि आपल्या व्यापकतेत आपल्याच व्यक्तित्वाचं विसर्जन करून घेते. जीवनाच्या नित्यत्वावर आणि अखंडत्वावर आरूढ झालेली श्रद्धा हे माणसाला प्राप्त होऊ जिवणारं सर्वात मोठं ज्ञान म्हणता येईल. यातच त्याचं सामर्थ्य आणि त्याची शांती सामावलेली आहे. जिब्रान हा रंगरेषांचा प्रभूही आहे. आपल्या कलेविषयी त्याला संपूर्ण आत्मविश्वास होता. एकदा नाममुद्रांकन नसलेल्या एका चित्रावर एका मित्रानं त्याला सह्या करायला सुचवलं. तेव्हा तो हसून म्हणाला, छे, सह्यांची काय आवश्यकता. त्या देवदार वनात मातीच्या कुशीत मी कायमचा झोपी गेल्यावरही ही चित्र जिब्रानची म्हणूनच ओळखली जातील. जिब्रानच्या मते कला हे वास्तवाचं चिरंतनाकडे पडणारं पाऊल आहे. त्याच्या रंगरेखांमध्येही हाच चिरंतनाचा ध्यास आहे. त्याच्या चित्रात चिरंतनत्व पावलेल्या विभूतींचीही चित्रं आहेत. वयाच्या 18व्या वर्षीच त्यानं आपल्या कल्पनेतून अरबी संस्कृतीच्या शिल्पकारांची, मुसलमान पूर्व अरबी कवींची आणि तत्त्वज्ञांची चित्रं स्वीकारली. पॅरिसला रोदाच्या कलाशाळेत आपली चित्रसाधना पुरी केल्यावर रंगरेखांच्या माध्यमातून आपल्या गूढ अनुभूती साकार करण्याला त्याने प्रारंभ केला. सन 1903 ते 1908 या काळात त्याच्या चित्रांची 3 प्रदर्शनं भरली आणि आपल्या गूढरम्य कलेनं त्यानं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. त्याच्या अनेक पुस्तकांमधून त्याची प्रतिकात्मक चित्रं समाविष्ट आहेत. सन 1919मध्ये 20 ड्रॉइंग्स हा त्याचा केवळ चित्रांचा संग्रह प्रसिद्ध झाला. जिब्रानचं हे चित्र विश्व जिवंत आहे आणि प्रभूच्या निर्मितीचं विशुद्ध मूळ स्वरूप त्यातून आविष्कृत झालं आहे. ते अनावृत आहे तरीही सुंदर आहे, कारण जिब्रानची जीवनयात्रा अखंडपणे सौंदर्य सर्जनाचीच प्रक्रिया होती.